मला थोडं पाणी दे रे. तुला म्हणलं तर तूच ना, दुसरं कोण आहे का इथे? पुष्यांना साधं बोललेलं समजतच नाही वाटतं. तू नाटकात काम करतेस का? काय? असं का बोलतेस? ते पण नाही कळलं का पांडुरंगा? तू वयापेक्षा थोडं जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला? कुठे काय बोलले? जा पाणी आण जा, एवढंच बोलले. देतो हा माऊली, देतो. घ्या. कधी होणार फराळ? होतोय, जरा वेळ लागेल. काय आहे, मी एकटाच आहे ना इथे. बाकी सगळे मला मदत करायचं सोडून बाहेर बसलेत त्या विठ्ठलासोबत. वेळ तर लागणारच ना. ते तर आहेच ना, सगळे त्याच्याच मागे मागे लागतात. तो बघ ना, मला सोडून तिथं कसा नाचतोय. जास्त तिखट नाही ना केलंस? मीठ बघ एकदा. स्वयंपाक मी करतोय की तू? पण चुकतं ना. काय केलंयस? साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी? वा रे वा. मीठ बघ जरा त्याच्यात. काय मीठ मीठ लावलंयस तू? अरे बघ. बघतो हं. तुला कसं कळलं का मीठ कमी आहे? मला सगळं कळतं. चला, जगात एक तरी बाई आहे जी तुला कामाला लावते. चालू दे, कर कर काम कर. तुला नाही जायचं भजनाला? जा ना. नाही बाबा, मी नाही जाणार तिकडे. बघावं तेव्हा सगळे विठूच्या अवतीभोवती गर्दी घालून बसलेले असतात, पण कोण माझ्याकडे लक्षच देत नाही. म्हणून मी इथेच ठीक आहे. खऱ्या खरं रखमाईसारखं बोलते रे ही. पण तुम्हाला माहितीये का, आपण विठुरायाला सर्वात मोठं मानतो, सर्वस्वी मानतो. पण विठुराया ना त्याच्या रुक्मिणीला सर्वस्वी मानतो. कारण त्याला माहितीये त्याच्या रुक्मिणीशिवाय तो पूर्णच नाही. चला, झालं असेल तर हो चला आलोच. चल ग.